साखरेचं खाणार त्याला देव देणार अशी म्हण यापूर्वी आपण ऐकली होती. मात्र आता त्या म्हणीत थोडासा बदल करून मी तुमच्यासमोर मांडतोय. साखरेचं खाणार त्याला देवाभाऊ देणार. देवाभाऊ अर्थात देवेंद्र फडणवीस. मी असं का म्हणतोय? त्याचं कारण असं आहे, की देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा लाडका आमदार असलेल्या अभिमन्यू पवार यांच्या सहकारी साखर कारखान्याला मदत करण्यासाठी एक स्पेशल केस म्हणून 18 कोटी रुपयाच्या कर्ज देण्यासाठी प्रस्ताव मांडला आणि तो सरकारकडनं मंजूर करून घेतला. आणि म्हणून प्रश्न उपस्थित होतोय, खरं तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात 1-2 त्यापेक्षाही जास्त सहकारी साखर कारखाने असे आहेत, ज्यांच्यावरती कर्जाचा बोजा वाढला आणि कर्जाच्या बोजाखाली दबलेले अनेक सहकारी साखर कारखाने बंद झाले. अनेक सहकारी साखर कारखान्याचा लिलाव झाला आणि काही सहकारी साखर कारखाने खाजगी साखर कारखानदाराच्या मालकीचे झाले. पण हे होत असताना त्या सहकारी साखर कारखान्या वाचवण्यासाठी मात्र सरकारने आउट ऑफ द वे जाऊन मदत केल्याचं कधीही ऐकवत नाही. इथे मात्र केवळ लाडका आमदार हा फडणवीसांच्या जवळचा असल्यामुळे सरकारने अगदी त्यांना 18 कोटी रुपयाची मदत केली आहे. खरं तर ज्या लातूर जिल्ह्यातल्या औस्यामधल्या निळकंठेश्वर सहकारी साखर कारखान्याला ही मदत केली आहे, यात काहीही चुकीचं नसलं, तरी अशीच मदत जर जिल्ह्यातल्या अनेक सहकारी साखर कारखाना किंबहुना राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या अशा अनेक सहकारी साखर कारखान्याला झाली असती, तर कदाचित आपली साखर कारखानदारी आणखी मजबूत झाली असती. पण काय घडलं नेमकं? औस्यामधल्या निळकंठेश्वर सहकारी साखर कारखान्याला मदत केल्यामागे नेमकी चर्चा काय होते आहे? आणि का सत्ताधारी पक्षाच्याच आमदाराच्या कारखान्याला मदत मिळते? या संदर्भात पुढचे काही मिनिटे आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट टू कट. किल्लारीमधल्या किल्लारी सहकारी साखर कारखाना, या साखर कारखान्याचं नाव यापूर्वी किल्लारी सहकारी साखर कारखाना होता आणि आपल्याला जर आठवत असेल तर धाराशिवमधला तेरणा असेल, अ, बीडमधला अंबाजोगाई असेल, त्यासोबतच लातूरमधला हा किल्लारी सहकारी साखर कारखाना असेल. एकेकाळी राज्यातल्या मोठ्या सहकारी साखर कारखान्यापैकी ही एक कारखाने होते. मात्र नंतरच्या काळामध्ये ही सगळी साखर कारखानदारीला घरघर लागली आणि मागच्या 10-15 वर्षामध्ये चालूबंद अवस्थेत असलेला हा किल्लारी सहकारी साखर कारखाना आता भाजपचे औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या ताब्यात आहे. अभिमन्यू पवार यांनी मागच्याच वर्षी औसा शहराचं ग्रामदैवत असलेल्या निळकंठेश्वराचं नाव देऊन या सहकारी साखर कारखान्याचं नामकरण केलं आणि पूर्वीचा किल्लारी सहकारी साखर कारखाना आता निळकंठेश्वर सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला जातोय. खरं तर हा साखर कारखाना यापूर्वी अनेक काँग्रेसचे नेते यावरती ताब्यात होता. अगदी मला आठवतं की माणिकराव जाधवांसारखी कॉम्रेड नेते हे अनेक दिवस या साखर कारखाना वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र त्यांना तितकंसं यश आलं नाही आणि म्हणून 2012-13 ला बंद पडलेला हा साखर कारखाना 2019 पर्यंत बंद होता. 2019 हे साल मी मुद्दामून सांगायचा प्रयत्न करतोय, कारण 2019 नंतर ज्या सहकारी साखर कारखान्याभोवती केवळ साखरेचं राजकारण फिरत नाही, या सहकारी साखर कारखान्याभोवती केवळ कारखानदारीचं अर्थकारण चलत नाही, तर याच सहकारी साखर कारखाने हे राजकारण्यांसाठी सत्ता केंद्र असतात. म्हणून प्रत्येक राजकीय नेता जसा आपल्या मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी एकतरी सहकारी साखर कारखाना ठेवतो, तोच प्रयत्न अभिमन्यू पवार सुद्धा करताना पाहायला मिळत आहे. जो सहकारी साखर कारखाना अभिमन्यू पवार म्हणजे पूर्वीचे देवेंद्र फडणवीस यांचे पीए यांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, त्याच सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये विरोधाची भूमिका सुद्धा याच अभिमन्यू पवार यांनी 5-7 वर्षापूर्वी घेतली होती, ज्यावेळी बसवराज पाटील यांच्या ताब्यात हा सहकारी साखर कारखाना होता. मला आठवतंय की बसवराज पाटील यांनी औषधाचं राजकारण करत असताना लोकांना शब्द दिला होता, की मला तुम्ही साथ द्या, मी हा सहकारी साखर कारखाना चालवून दाखवतो आणि त्याच काळामध्ये मला वाटतं 2011, 12, 13चा तो काळ असेल, जो 3 वर्ष हा सहकारी साखर कारखाना बसवराज पाटील यांनी चालवून दाखवला आणि त्यानंतर मात्र ह्या कारखान्याला पुन्हा घरघर लागली. 2019 नंतर अभिमन्यू पवार यांनी ही साखर कारखाना ताब्यात घेऊन पुन्हा सरकारकडे वेगवेगळ्या प्रस्ताव पाठवायला सुरुवात केली. 2019 पासून 2026 पर्यंत अनेक वेळा या सहकारी साखर कारखान्याला सरकारने मदत केली आणि आता पुन्हा एकदा 18 कोटीचं कर्ज जे खेळतं भांडवलासाठी, ज्याला आपण राष्ट्रीय सहकार विकास निगम म्हणतो, एनसीडीसी यांच्याकडनं मिळावं यासाठीची प्रस्ताव हा सरकारने पाठवून दिलाय आणि अर्थात हा प्रस्ताव ज्यावेळी सरकार मंजूर करून घेतं त्यावेळी तो त्यांना मिळणार आहे. प्रश्न हाच आहे,
निळकंठेश्वर सहकारी साखर कारखाना चालवण्यासाठी, त्याला खेळत्या भांडवलासाठी, त्याचा गळीत हंगाम वाढवण्यासाठी जर सरकारकडनं 18 कोटी रुपये कर्ज घेण्यासंदर्भाची शिफारस करण्यात येते. मात्र अशीच अवस्था राज्यातल्या शेकडो सहकार साखर कारखान्याचे झाला असताना मात्र सरकार हलत नाही. म्हणजे या सहकारी साखर कारखान्याला तर कोणत्या धर्तीवरती मदत करायची असा प्रतिप्रश्न अनेक एजन्सींनी उपस्थित केला होता. म्हणजे अगदी सहकार असेल, वित्त विभाग असेल, त्यासोबतच राज्याचे सहकार आयुक्त असतील, यांनी या साखर कारखान्याला मदत करता येणार नाही, अशी भूमिका घेतली असताना सुद्धा केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू किंबहुना लाडका आमदार म्हणून अभिमन्यू पवार यांच्या कारखान्याला मदत झाली. ही मदत झाल्याचा फायदा निश्चितपणे निळकंठेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात असलेल्या शेतकऱ्यांना होणार आहे. किल्लारीमधल्या शेतकऱ्यांना होणार आहे, औसा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना होणार आहे. मात्र हे होत असताना बाजूच्या परळीमध्ये ज्यावेळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला अनेक वेळा कर्जाची गरज होती, म्हणून पंकजा मुंडे सरकारला प्रस्ताव पाठवत होत्या. मात्र एकदाही त्यांचा प्रस्ताव मंजूर झाला नाही आणि सरकारने पंकजा मुंडेंच्या सहकारी साखर कारखान्याला मदत केली नाही. त्याचा परिणाम असा झाला, की अखेर बँकेने या कारखान्याचा लिलाव केला आणि आज खाजगी साखर सम्राटाकडे हा साखर कारखाना चालवायला आहे. प्रश्न एका पंकजा मुंडेंच्या साखर कारखान्याचा नाही. प्रश्न तेरणासारखा सहकारी साखर कारखाना जो एकेकाळी मराठवाड्याच्या साखर कारखानदारीची सगळ्यात मजबूत ओळख म्हणून पाहिला जात होता, तोही आता लयास गेलाय. मराठवाड्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भामध्ये असे अनेक सहकारी साखर कारखाने आहेत, ज्यांना खरं तर सरकारच्या मदतीची गरज आहे आणि सरकारने जर त्यांना वेळीच मदत केली, तर ही साखर कारखानदारी पुन्हा एकदा ताठमानेने उभा राहू शकते. मात्र त्यासाठी सरकारच्या किंबहुना देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीच्या मर्जीतला माणूस त्या साखर कारखानदाराचा चेअरमन असला पाहिजे. अभिमन्यू पवार यांनी खरं तर चांगला प्रयत्न केलाय. मागच्या 3-4 वर्षामध्ये निळकंठेश्वर सहकारी साखर कारखाना चालवण्यासाठी सरकारकडनं जेवढ्या काही परवानग्या होत्या, त्या परवानग्या मिळून ते गाळप क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करतायत. हेही नसे थोडके. ज्या शेतकऱ्यांचा यामुळे फायदा होणार आहे, तिथली कारखानदारी वाचणार आहे, किंबहुना तिथले अर्थ करणारा बळकटी मिळणार आहे. असं जरी असलं तरी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतो, की जो न्याय अभिमन्यू पवार यांच्यासाठी सरकारने स्पेशल केस म्हणून लावला, तोच न्याय राज्यातील इतर बंद पडलेल्या सहकार कारखान्यासाठी सरकार लावणार आहे का? म्हणजे ज्या साखर कारखाने पूर्वीच्या काळी त्या परिसराची ओळख होती, जे साखर कारखाने यापूर्वी त्या परिसरामध्ये ताठ मानेने उभे होते, असे बहुतेक सहकारी साखर कारखानदारी आता मोडीत निघाली आहे. आणि याला सगळ्यात मोठं कारण ठरलंय, की या सहकारी साखर कारखान्यावर वाढत जाणारा कर्जाचा बोजा, निसर्गाचा अवमेळ आणि याचा फटका इतका मोठा या सगळ्या साखर कारखानदारीला भेटलाय, की देशामध्ये सगळ्यात मोठी सहकारी साखर कारखानदारी असणारी महाराष्ट्राची साखर कारखानदारी ही आता मात्र खाजगी साखर कारखानदाराच्या घशात गेली आहे. आणि जर अभिमन्यू पवार सारखा स्पेशल केस म्हणून सरकारने ज्यावेळी 18 कोटी रुपये सारखं कर्ज देत असताना हाच न्याय जर इतर साखर कारखान्याला लावला, तर कदाचित आणखीही जे काही चलढकल करत चालवत असलेले हे सहकार कारखाने आहेत, हे पुन्हा चालू होऊ शकतात. पुन्हा एकदा महाराष्ट्र देशामध्ये सहकारी साखर कारखानदारीमध्ये नंबर 1 चं राज्य ठरू शकतं. मात्र हे होण्यासाठी राज्यात सरकार असो, मुख्यमंत्री असो, त्यांनी केवळ त्यांच्या मर्जीतल्याच आमदारांच्या कारखान्याला मदत न करता जर ती सरसकट करायला केली, तर कदाचित ही साखर कारखानदारी पुन्हा एकदा आपल्या राज्यासाठी उज्ज्वल ठरू शकते. धन्यवाद.